I want to be affluent. I want to have a big bungalow. ह्या सगळ्या इमोशन्सच्या खेळ आहेत. ॲनालिसिसच्या स्तरावर जर तुम्ही गेलात आणि जर का विचारलं व्हॉट इज द नीड ऑफ माय दिस थिंग लाईफ, इज देअर एनी नीड? मी आणि माझी बायको आहोत आणि कशाला बंगला पाहिजे? 30,000 स्क्वेअर फुटाचे बंगले मीच बांधतो आणि लोकांचे बघतो मी. 30,000 35,000 स्क्वेअर फुटाचे बंगले राहतात 3 माणसं. इज दिस ए नीड? पण मला तो जर बांधायचा असेल तर मला त्याच्यासाठी अर्थार्जन आलं. ते अर्थार्जन करण्यासाठी फिजिकल मेंटल स्ट्रेस आला. हे सगळं आम्ही करतो. पण जर का बुद्धीच्या स्तरावर आम्ही विचार केला की इज दिस रिअली अ नीड? व्हॉट इज युअर नीड? व्हॉट इज युअर पोटेन्शियल? हे जर का अनालिसिस बुद्धीच्या स्तरावर, आम्ही बुद्धीच्या स्तरावर करत नाही, आम्ही आमच्या इगोच्या स्तरावर करतो. आणि इगोच्या स्तरावर केल्यामुळे आम्ही बुद्धीला बाजूला ठेवतो. इंटेलेक्च्युअल शीट आहे जी आमची विज्ञानमय कोश आहे, त्याला आम्ही बाजूला ठेवतो आणि त्याच्या खालचा जो इगो आहे त्या इगोच्यावर आमचे हे सगळे, आणि म्हणून सगळ्या भावनेच्या हिंदोळ्यावर आमचं अख्खं जीवन झुलत असतं. कुठेही त्याच्यामध्ये इंटलेक्ट नसतो. आणि स्ट्रेस हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आपण आपलाच डेव्हलप केलेला आहे. हा कोणीही दुसऱ्याने डेव्हलप केलेला नाही, हे लक्षात घ्या. कारण आम्ही त्याचं अनालिसिस करत नाही. बेसिकली की मी जर का पैसे कमवतोय तर मी लेट मी एन्जॉय दॅट. मला जाऊ दे ना, बाहेर फिरायला जातोय, हे करतोय, अरे एन्जॉय करा ना तुम्ही केलाय तर. लेट अस हॅव ए पीसफुल माइंड, लेट अस हॅव पीसफुल लाईफ. नो, बट वी डोंट डू दॅट. बँकेमध्ये एवढा पैसा असून सुद्धा एक दिवसाची नाही रे, तो बॉस काय मिळेल, माझं उद्याचं प्रमोशन राहिलं, अरे खड्ड्यात गेलं ना प्रमोशन, नंतर बघू ना, तू आता आहे तर एन्जॉय तर कर ना. बट वी डोंट डू दॅट. कारण आपण त्याचं बेसिक अनालिसिस केलेलं नाहीये. आणि त्याचं जर अनालिसिस केलं तर आम्हाला कळेल की मला खरी शांती, खरा आनंद कुठे मिळेल. तो भाग पुढे येईल आपला की कुठे आहे खरा आनंद. प्रत्येक जण आनंदासाठी आहे, हे तर नक्की आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक माणूस हा आनंदासाठी झटत असतो. आता आपण इथे बसलोय हे देखील आनंदासाठीच बसलोय. तुम्ही अनालिसिस करायचं. प्रत्येक क्षण, प्रत्येक व्यक्ती, चाहे तो भारतातला असो, चाहे तो अजून कुठे असो, परंतु प्रत्येक वेळेला प्रत्येक जण आनंदाच्या शोधात असतो. आणि तोही आनंदाच्या शोधात म्हणजे शाश्वत आनंदाच्या शोधात असतो. आम्हाला माहित नसतं ते, पण तो आम्हाला असं वाटतं की तो जो आनंद आहे तो बाह्य जगतात आहे. म्हणून मग आम्ही गाडी घेतो, बंगला घेतो, हे करतो, ते करतो, त्यात आनंद शोधायला बघतो. त्याच्या आधी आम्ही फक्तच इन्स्टिंक्टिव्ह. 3 प्रकारची माणसं असतात खरं सांगायचं तर. 3ही प्रकारची माणसं ही आनंदच शोधत असतात, हे लक्षात घ्या. पहिला प्रकारचा माणूस असतो तो काय करतो, तो फक्त शरीराच्या दृष्टीने इन्स्टिंक्टिव्ह ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यातूनच आनंद उपभोगायचा प्रयत्न करतो. आणि त्याला वाटतं की हाच खरा आनंद आहे. ॲनिमलिस्टिक म्हणजे ॲनिमल्स आणि आपल्यामध्ये फरक काय आहे तर फक्त बुद्धीचा फरक आहे, बाकी सगळं सेम आहे. आहार निद्रा भय मैथुनम सामान्यमेतत् पशुभी नराणाम बुद्धिर्हि तेषाम अधिको विशेषो बुद्धिर्विना पशुभी समाना. जर का ती बुद्धी आम्ही वापरली नाही तर आहार निद्रा भय मैथुन ह्याच्यातूनच आनंद लुटण्याचा जो प्रकार आहे, हा माणूस तामसिक प्रकारचा आनंद लुटत असतो की जो क्षणभंगूर असतो. क्षणभंगूर असतो. आहार क्षणभंगूर आहे, निद्रा भय मैथुन सगळं क्षणभंगूर आहे. परंतु त्याला त्याची बुद्धीच चालत नाही, त्याच्या कुवतच नसते एवढी की तो त्याच्या पुढे काहीतरी विचार करू शकेल. आणि म्हणून हा जो एक प्रकारचा माणूस आहे, पहिल्या प्रकारचा, हा तामसिक वृत्तीचा माणूस आहे की जो तामसिक आपल्याला आनंद उपभोगण्याचा, इन्स्टिंक्ट मधून आनंद उपभोगण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्याची धडपड, परत तेच सांगतो, प्रत्येकाची धडपड अननोइंगली और नोइंगली इट इज फॉर द इटर्नल ब्लिस, हे लक्षात घ्या. बट बिकॉज ऑफ दिस इग्नोरन्स, बिकॉज ऑफ दिस अविद्या, we try to extract this blissfulness, eternal blissfulness from the physical body. त्यांचा आनंद त्यांच्या शरीरापुरता मर्यादित असतो. These are the animalistic people, those who try to extract the happiness from the body. त्याच्या पुढे जाऊन काही माणसं अशी असतात की ह्याच्या पुढे जाऊन काहीतरी, they are not satisfied with these things only, but they are satisfied with name, fame, wealth, ह्याच्यासाठी असतात. आणि मग ते काय करतात, ते कुठलं तरी गोल ठेवतात समोर. ते गोल ठेवून दे वॉन्ट टू अचीव्ह दॅट गोल, बिकॉज द अचीवमेंट इज द रिअल हॅपीनेस अकॉर्डिंग टू दिस पीपल. आणि म्हणून मग ते गोल ठेवतात. वी ऑल आर इन दिस कॅटेगरी. वी ट्राय टू कीप द गोल अँड वी ट्राय टू अचीव्ह दॅट गोल. परंतु प्रॉब्लेम असा होतो की आम्ही ते गोल एकदा का घेतलं, अचीव्ह केलं की तिथे थांबत नाही. आमचं लगेच पुढचं गोल तयार होतं.
मग परत ते करण्यासाठी आम्ही हाणामाऱ्या करतो, हे करतो, ते करतो, परत ते गोल आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो. कळलं की नाही? पण ते नाही संपत तर परत तिसरं उभं राहतं आणि अख्खा आमचं आयुष्य हे या हाणामारीतच जातं. आम्हाला कुठेच पीस मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की हे जे काही सुख आहे, हे नेम, फेम आणि वेल्थ, हे सगळं बाहेरून आम्ही मिळवायचा प्रयत्न करत असतो. आणि बाहेरून मिळवल्यामुळे एक संपलं की दुसरं उभंच राहतं. हे म्हणजे पेट्रोल वापरण्यासारखं आहे. आग विझवायला जायचं पेट्रोल घेऊन, तशासारखं आहे की तुम्ही पेट्रोल विझवानी जर आग विझवायला गेलात तर ते दुप्पट वेगाने तुमच्या अंगावर येणार आहे परत. तसंच हे आहे की आम्ही एक डिझायर पूर्ण नाही करत तर दुप्पट वेगाने 2 डिझायर आमच्याकडे येतात. त्या 2 डिझायर आमच्याकडे आले की त्याच्यात आमचा सगळा वेळ जातो. तो नाही संपत तर तिसरी येते. आपण उदाहरण घेऊया. एक चाळीत राहणारा माणूस असतो. तो इच्छा करतो कारण त्याचा मित्र असतो, तो सेल्फ कंटेंट ब्लॉक मध्ये राहत असतो. ही डिझायर्स फॉर दॅट. आणि मग तो 2-3 वर्ष प्रचंड हाणामाऱ्या करत असतो आणि सगळं करून खूप मेंटल स्ट्रेस घेतो, फिजिकल स्ट्रेस घेतो, सगळं घेतो, पैसे कमवतो आणि नंतर मग तो सेल्फ कंटेंट ब्लॉक मध्ये, यस नाव आय एम हॅपी. किती 3 वर्ष घालवली त्याने. नाव ही इज हॅपी, डेफिनेटली ही इज हॅपी, यू कॅनॉट डिनाय दॅट. परंतु किती दिवस तो हॅपीनेस असतो? इमॅजिन करा, 5-6 महिने नाही होत तर त्याचा दुसरा मित्र त्याला दिसायला लागतो की ज्याच्याकडे 1 बेडरूम, लिव्हिंग रूम, किचन फ्लॅट आहे. स्टार्ट. त्याचं थांबत नाही. ही सॅटिस्फाईड. ऍक्च्युली 3 महिन्यापूर्वी तो सॅटिस्फाईड होता, आनंदी होता. झालं, याचं परत चालू झालं, नो आय वॉन्ट 1 बेडरूम, लिव्हिंग रूम, किचन फ्लॅट. अगेन सगळी धावपळ, धुमाकूळ, मेंटल स्ट्रेस, हे ते घेतो. अल्टिमेटली 3-4 वर्षांनी he purchases the 1 bedroom kitchen flat. Oh my God, happy. Now there is nothing wrong. So my life is too much happy. किती दिवस? परत त्याला 2 bedroom वाला मित्र दिसतो, मग त्याला पुढे बंगलेवाला दिसतो, मग बंगल्यामध्ये कार असलेली दिसते, मग ती कार साधी नसते. पूर्वी फियाट असायची पण आता त्याला मर्सिडीज दिसायला लागते. And it goes on and on. त्याचं कारण असं आहे की आम्हाला डिझायर वाढवण्यातच आमचं व्यसन लागलेलं आहे. आणि या डिझायर्स अशा आहेत सगळ्या की ह्या क्षणभंगुर आहेत. बाहेरची कुठचीही गोष्ट, कारण बाहेरची गोष्ट ज्याची तुम्ही डिझायर करता ना, ती गोष्ट तुम्ही जेव्हा मिळते त्यावेळेला तुमचा आनंद निर्माण होतो. पण तो आनंद आतला असतो, मानसिक असतो. तो मानसिक आनंद केव्हा तयार होतो? जेव्हा विषयी संभोग असं सांगितलेलं आहे. विषयाचा विषयीशी जेव्हा संभोग होतो, जेव्हा ते मिळतात त्यावेळेला आनंदाची निर्मिती आतून होते. त्या पदार्थामध्ये किंवा त्याच्यामध्ये नसतो तो आनंद. तो आनंद माझा असतो आतमध्ये. कशामुळे आलेला असतो? की ज्याची मी डिझायर केलेली आहे ती विषय या विषयीशी माझ्याशी एकरूप झालेले आहे, त्यांचा संभोग झालेला आहे आणि म्हणून त्या संभोगातला तो आनंद आहे. त्या आनंदाची निर्मिती आहे ती. आणि त्यामुळे त्या निर्मितीमध्ये, परंतु तो किती वेळ टिकतो? तो आनंद त्या ह्याच्यात आहे का, वस्तूत आहे का? तो आनंद आत आहे पण ते समजत नाही आम्हाला. तो जर आनंद, मला स्वीट आवडतं, मला लाडू आवडतो, मी लाडू खाल्ला तर मला नक्की आनंद होईल ना. परंतु मी दुसरा लाडू खाल्ला तर काय होईल? त्या आनंदाची पातळी थोडी कमी झालेली असेल. तिसरा खाल्ला तर अजून कमी झाली असेल. 5वा जेव्हा खातो ना तेव्हा आय डेव्हलप द हेट्रेड टुवर्ड्स दॅट लड्डू. नाव if that blissfulness, if that happiness resides in that laddu, it has to give me the happiness throughout my life. जेव्हा मी लाडू खाईन मला आनंद मिळालाच पाहिजे, because it resides in that. But it doesn't happen like that. Why? Because it is not residing in that. It is my mental status. Why? Because I desire for laddu and then I get that. तेवढ्या पुरता क्षणभंगुर आहे. त्याच्यानंतर परत मला डिमिनिशिंग लॉ हा परत आहे. आणि मग असं करता करता आमचं अख्खं आयुष्य जातं. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट इज हॅपनिंग इन द वेस्टर्न कंट्रीज. ऑल द लक्झरीज आर देअर ॲट देअर डोर स्टेप. आपण गेलो तर असं वाटतं की आपल्याला खूप मस्त वाटतं. बट आफ्टर दॅट, त्याच्यानंतर त्या ज्या लक्झरीज आहेत ना, दे स्टॉप गिव्हिंग द हॅपीनेस टू द पर्सन, बट विदाउट दॅट दे कॅनॉट लिव्ह ऑल्सो. अशी विचित्र अवस्था झालेली आहे त्यांची की विदाउट दोज लक्झरीज दे कॅनॉट लिव्ह. But at the same time, those luxuries are not capable of giving the happiness to these people, and that's why, in spite of all these luxuries, these people are miserable.
these people have got vacuum in their life, it is because now that luxuries have stopped giving them happiness. कारण आता ते ॲडिक्ट झाले. इट इज सो ऑटोमॅटिक फॉर देम. त्यामुळे आता त्याच्यातून ते काही आनंद लुटू नाही शकत आहेत. पण ऍट द सेम टाइम ते राहू पण नाही शकत. म्हणजे त्यांना जर सांगितलं की अरे बाबा कार नाही आहे, तुम्ही जा आता जरा पायी जा, दे कॅनॉट थिंक ऑफ ऑल्सो. असं कसं जायचं? आय डोंट हॅव कार, हाऊ कॅन आय गो टू तुला? दे कॅनॉट लिव्ह, बट ऍट द सेम टाइम दे कॅनॉट एक्सट्रॅक्ट द हॅपीनेस ऑल्सो. ऍटलीस्ट आम्ही पहिल्यांदा जर गाडी घेतली तर आम्ही हॅपीनेस त्याच्यातून घेतो, आम्ही आनंद त्यातून व्यक्त करू शकतो. पण आता त्यांना तेही नाही राहिलेलं. दिस इज द रिअल एक्झाम्पल. आणि म्हणून वेस्टर्न कंट्रीज दे आर ऑलवेज बिझी इन इन्क्रीजिंग द डिझायर्स बिकॉज they feel that the achievement is the real happiness, and so they want to keep some goal in their life and try to achieve that goal. And when they achieve that goal, they feel that yes, their life is really fully happy. But then again they put some another desire, आणि अशा प्रकारे सगळा त्यांचा हे नष्ट होऊन जातं. Whereas in Eastern philosophy we are trying to curtail the desires. आमचा सगळ्या फिलॉसॉफीचा रोख हा तुमच्या इच्छा कमी कमी करण्यावर आहे. त्याचं कारणच हे आहे की जिथपर्यंत इच्छा आहे तिथपर्यंत तुम्ही कुठेतरी कमी आहात. कारण इच्छा म्हणजे तुम्ही कमी आहात. आणि म्हणून आपण जेव्हा पोचलेला माणूस म्हणतो एखादा, त्यावेळेला त्याला कुठलीच इच्छा नसते आणि त्यामुळे तो कायम आनंदात असतो. कारण त्याला इच्छाच नसते. तो भटकत असतो. त्याला कुठे मिळालं, झाडाखाली झोपेल, 2 वेळची भाकरी मिळाली, देह आहे म्हणून त्याला इनफ फॉर इट. आणि त्यामुळे तो मस्तीत असतो आपल्या. दॅट इज द रिअल हॅपीनेस. डिझायर कमी करणं. ईस्टर्न आणि वेस्टर्न फिलॉसॉफी मधला मेजर फरक जर काय असेल तर तो मेजर फरक हा आहे की दे ट्राय टू रिड्यूस दी डिझायर्स अँड बी हॅपी विदाउट डिझायर्स. तरच ते हे आहे आणि हीच फिलॉसॉफी आपली सांगते. आणि म्हणून ह्या दुसऱ्या प्रकारचे जे माणसं आहेत हे जेव्हा ते रिअलाइज करतात की in spite of all these things I am miserable, I am not happy throughout, there is no eternal happiness. शाश्वत सुखासाठी झटतोय पण मला मिळत नाहीये in spite of doing so many things. And then he enters into the arena of spirituality. मग he start asking the questions की नक्की मग शाश्वत सुख कशात आहे. he starts thinking in that way. मला हे सगळं मिळून पण मी जर दुःखी असेल तर मग शाश्वत सुख कशात आहे. आणि म्हणून आपल्या योग वशिष्ठामध्ये 7 पायऱ्या ज्या दिलेल्या आहेत त्यातली पहिली पायरी आहे ती शुभेच्छा, दुसरी विचारणा, तिसरी तनुमानसा. आता एमएच जरा काढा. कळलं की नाही? ही शुभेच्छा जी आहे ना, द राईट इन्क्वायरी, द अर्ज to have that eternal happiness is the first step in the spiritual progress, in the spiritual path. कि जेव्हा माणूस फ्रस्ट्रेट होतो की in spite of doing so many things I am not happy, I am not eternally happy, he start thinking of that thing. Then where is that eternal happiness? That is the right inquiry. आणि जेव्हा ही इच्छा मनात निर्माण होते की नाही काहीतरी चुकतंय आणि मग तो विचारणा करतो, that is the second step, is the विचारणा. Then he inquires to a person who is really happy, he feels that yes, he is the happy person. Then he inquires, okay, how can you get that eternal happiness? मग तो विचारणा करतो. मग ज्यांना ज्यांना असा मिळालेला अशा संत पुरुषांच्या ह्याच्यात जातो, तिथे विचारतो, स्क्रिप्चर्स वाचतो, हे करतो. हळूहळू हळूहळू तो त्या मार्गाला लागायला लागतो. आणि जेव्हा जसा जसा तो त्या मार्गाला लागतो तशी तशी तनुमानसा म्हणजे त्याची इच्छाशक्ती कमी कमी होत जाते. की नाही इच्छा, डिझायर ह्या नाही येत. तो विषय नंतर घेऊ पाहिजे असेल तर सप्त ज्ञानभूमी म्हणून एक विषय तो कधीतरी घेऊ. पण म्हणजे हा जो आहे ना, इथे हा तिसऱ्या प्रकारचा माणूस आता आलेला आहे. तो सात्विक आहे. मधला जो माणूस आहे तो राजसिक आहे आणि पहिला जो माणूस आहे तो तामसिक आहे. तामसिक माणूस ही ट्राय टू एक्सट्रॅक्ट हॅपीनेस थ्रू इन्स्टिंक्ट्स. आहार, निद्रा, भय, मैथुन एवढ्यावरच आनंद मानतो आणि त्याच्या पलीकडे जात नाही. दुसरा जो माणूस आहे तो राजसिक आहे. He try to achieve something. He keep the goal in front of him and try to achieve that, and through that achievement he extract happiness. He is a rajasic person. And whereas the third person who really now inquires about the eternal happiness, he is the sattvic person.
And that sattvic person, when he develops his satvikta or the sattva guna, slowly he gains the knowledge. हळूहळू त्याचं ज्ञान, बोध होतो त्याला. कारण बोध होणं खूप महत्वाचं आहे. अक्कल आम्हाला सगळ्यांनाच आहे की कशात काय चांगलं आहे ते आम्हाला माहिती आहे, पण आपल्याला बोध नाही झालेला कोणाला, हे लक्षात घ्या तुम्ही. Intellectual gymnastics will not work at all. It is the realization which will really work. If you realize that yes, this is the thing which can give me the eternal happiness, I will sincerely go on that path, I will sincerely proceed on that path. But that need has to be there. तो जो बोध आहे, तो बोध जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत आम्ही इंटेलेक्च्युअल जिम्नॅस्टिक्स मध्येच राहत असतो. इंटेलेक्च्युअली आम्हाला सगळं माहिती आहे, आम्हाला स्क्रिप्चर्स, आम्हाला उपनिषद काय सांगतात माहिती आहे, आम्हाला वेद काय सांगतात माहिती आहे, दर्शन काय सांगतात माहिती आहे, आम्हाला सगळ्यांनाच सगळं माहिती आहे. परंतु आम्हाला बोध न झाल्यामुळे आम्ही त्या मार्गावर खूप फास्ट जाऊ नाही शकत. जेव्हा बोध होईल, रिअलायझेशन होईल ना, त्यावेळेला आम्हाला कोणी सांगायची गरज नाही, आमचा गुरु आतूनच तयार होईल, आतमध्येच गुरु प्रकट होईल आणि तोच तुम्हाला मार्ग दाखवेल. कुठे दुसरीकडे जायची गरज नाहीये. तो बोध होणं खूप महत्वाचं आहे. हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा. आणि म्हणून हा जो तिसऱ्या प्रकारचा माणूस आहे तो पूर्णपणे सात्विकता घेऊनच मुळे त्याच्यात पाऊल टाकत असतो त्या मार्गामध्ये. आणि मग त्या मार्गावर पुढे 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 जात जात एक स्टेज अशी येते की त्याला बोध होतो की तो जो हॅपीनेस आहे तो हॅपीनेस आतमध्ये आहे. आणि तो हॅपीनेस आतमध्ये आहे म्हणजे कुठे आहे की इट इज जस्ट ए नोईंग ऑफ दी माय एक्झिस्टन्स. व्हॉट इज माय एक्झिस्टन्स? इट इज सच्चित अँड आनंद. दॅट इज माय एक्झिस्टन्स. का आपण सगळे जगातली सगळी लोक आनंदाच्याच मागे का आहेत? फिलॉसॉफिकल क्वेश्चन. का नाही कोणी एक तरी माणूस दाखवा, कोणी एक तरी माणूस असा आहे का की हे देवा बस जरा कंटाळा आला मला या सुखाचा, मला दुःख दे बाबा. इज देयर एनी पर्सन, सिंगल पर्सन इन द वर्ल्ड, whether it is a Hindu, whether it is a Muslim, whether it is a Christian, everybody is striving for the happiness. Why? Because it is the essence of my existence. माझा essence आहे तो आनंद रूप आहे मी. It is Sat, it is Chit and it is Ananda. It is Sat, it is eternal. It is सत्य आहे. सत्य एकच आहे and that's why it is eternal. It is Sat, it is Chit, it is conscious. And without consciousness, you cannot perceive anything. So consciousness has to be there. So that entity is conscious entity. And it is blissful entity. And that's why my essence is Satchidananda Swarup. And that's why every person in this universe, every animal in this universe strives for the happiness because it is the essence of my existence. Nobody wants misery. It is because of this that my essence is that. आणि जेव्हा मी त्या इसेन्सच्या जवळ जातो तेव्हा तसा तसा तो आनंद आतून स्फुरण पावत असतो. इट इज द इंटरनल स्टेटस. इट इज नॉट द एक्सटर्नल रिॲक्शन which can give me the eternal happiness. It is the internal status, my own existence, which can be manifested in the form of eternal happiness. But for that you have to reach to that source. And what is that source? That source is Atma. And what is that Atma? What are the attributes of that Atma? Atma is Satchidananda. आणि तो जो प्रवास आहे त्या प्रवासाला आपण योग म्हणतो. मग कुठचाही योग असेल. आणि म्हणून हा जिथपर्यंत जात नाही आणि एकदा का त्या सात्विकतेच्या तुम्ही एंडला पोहोचलात की तुम्हाला बोध होतो की मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे मन नाही, मी म्हणजे इगो नाही, मी म्हणजे इंटलेक्ट नाही. हा बोध होणं महत्वाचं आहे. आता आम्हालाही माहिती आहे की मी म्हणजे, पण आपल्याला काही असं होत नाही. आम्हाला थोडं कोणी काय केलं की लगेच आमच्या पायाच्या मारी बघतो तुला म्हणून चालू होता. कारण तो बोध नाही झाला. इंटेलेक्च्युअली आम्हाला माहिती आहे की आय एम नॉट इगो. मग मला कशाला इन्सल्ट कोणी केला तर राग यायला पाहिजे? मला तर माहिती आहे. बट इट इज द ओनली इंटेलेक्च्युअली मला माहिती आहे. मला रिअलायझेशन नाही झालं त्याचं की आय एम नॉट इंटेलेक्ट. सो रिअलायझेशन अँड इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग दे आर टोटली डिफरंट. It is the realization which will make your personality at the higher level. It is not the intellectual gymnastics. Probably intellectual gymnastics will add to the ego. It will water your ego. अरे काय सांगतो तू? सगळे दर्शन पाठ आहेत मला, सगळी उपनिषद पोळून पेले. हा काय सांगतो मला? अरे हा काय सांगतो मला? तुला काय कळलंय? Have you realized the things? We are not realized the things.
The moment we realize the thing, we'll come to know that this is not the thing which I am asking for. This is not the thing which I am striving for. आणि हा जो प्रकार आहे, हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून त्या लेवलला गेल्यावर तो जो बोध होतो, त्या बोधानंतर पतंजली मुनींनी सांगितलं तसं की ते जे काही नॉलेज आहे, विच इज कॉल्ड एज द हायेस्ट डिस्क्रिमिनेटिव्ह नॉलेज, विवेकज ज्ञान ज्याला म्हणता येईल आपल्याला, त्या विवेकज ज्ञानाच्या वेळेला सत्व गुण तळपत असतो आमच्या. कारण सत्व रिप्रेझेंट्स दी ज्ञान, रिप्रेझेंट्स दी नॉलेज. आणि म्हणून जेव्हा माझं चित्त पूर्णपणे सत्वयुक्त असतं तेव्हा आय एम इन ए कॉस्मिक इंटेलिजन्स. अँड बिकॉज ऑफ दॅट कॉस्मिक इंटेलिजन्स ऑल दिस सुपरनॅचरल पॉवर्स बेस्टोर्ड ऑन मी. आणि त्याच्यातून मला सर्वात हायेस्ट रियालिटी कळते की अरे माय सेल्फ अँड दिस बॉडी अँड इमोशन्स आर डिफरंट. आणि माझं जे व्यक्तित्व आहे हे व्यक्तित्व इटर्नल आहे अँड ऑल अदर थिंग्स दे आर मोमेंटरी. हे रिअलायझेशन झाल्यानंतर त्याला खरं कळतं हे काय आहे. आणि पतंजली मुनींनी सांगितलंय की इथे तो धर्ममेघ समाधीमध्ये शिवतो. परंतु जेव्हा ह्या ज्ञानाबद्दल पण वैराग्य निर्माण होतं त्यावेळेला त्याची ती स्टेप असते ना, ती स्टेप पलीकडे जात असते. आणि जिथपर्यंत देह आहे तिथपर्यंत तो धर्ममेघ समाधीत असतो. देह पतन झाल्यानंतर तो कैवल्य अवस्थेत जातो. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या पायऱ्या त्या पायऱ्या अशा आहेत. आणि म्हणून जिथपर्यंत आम्ही डिझायर्स घेऊन आहोत, जिथपर्यंत आम्ही या एक्सटर्नल वर्ल्ड मध्ये सुख शोधायचा प्रयत्न करतो तिथपर्यंत वी आर डेव्हलपिंग दिस स्ट्रेस. आणि हा स्ट्रेस जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आम्ही कधीही सुखी होऊ शकणार नाही. किंबहुना आम्ही जर का स्ट्रेस वाढवत गेलो तर it will definitely manifest on our physical body in the form of psychosomatic diseases. आणि म्हणून स्ट्रेस काय आहे, हा काय प्रकार आहे, हा बघण्यासाठी पहिली गोष्ट स्ट्रेसची अॅनाटॉमी फिजिओलॉजी काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. आज आपण फक्त त्याची व्याख्या करून बघूया की नक्की स्ट्रेस म्हणजे काय आहे. तर स्ट्रेस इज ओनली ए इंटरनल रिॲक्शन टू दी एक्सटर्नल सिच्युएशन. हे लक्षात घ्या तुम्ही. It is the internal reaction of your physiology to the external situation to cope up with the situation and prepare your body either for the fight or the flight. This is the stress. Stress is nothing but the internal physiology. It changes your physiology. It changes your blood pressure. It changes your breath rate. It changes your pulse rate. Everything it changes because it prepares your physical body to prepare for the external situation, either to fight with that situation or run away from that situation. That is the stress. And म्हणूनच stress is not the external situation. It is the internal reaction to the situation which is called as stress. एक उदाहरण घेऊन सांगतो. मी आणि माझा एक मित्र आहे की जो सर्प मित्र आहे. आम्ही दोघं रस्त्याने चाललोय. सिच्युएशन सेम आहे. ऑल ऑफ ए सडन वन कोब्रा कम्स इन फ्रंट ऑफ अस. The external situation is same for me and that Sarpamitra. बरोबर आहे? But the physiological changes which are happening in me are totally different. माझं ब्लड प्रेशर वाढलेलं असेल, मला घाम फुटलेला असेल, माझे मसल टोन ब्रेथ रेट वाढलेला असेल. This is stress. It is not the cobra which is encountering in front of me. It is the internal reaction which is the stress. आणि तो सर्पमित्र तो शांत असतो. हा ठीक आहे, चल बघूया तो जातोय का, नाही तो हळूच जाईल, ते पकडेल आणि खिशातून टाकून जाईल. नाउ द सिच्युएशन इज सेम बट द इंटरनल रिॲक्शन इज डिफरंट. सो इट इज अ स्ट्रेसफुल सिच्युएशन फॉर मी बट इट इज नॉट अ स्ट्रेसफुल सिच्युएशन फॉर दॅट पर्सन. सो इट इज द इंटरनल रिॲक्शन टू द एक्सटर्नल सिच्युएशन विच इज कॉल्ड द स्ट्रेस. आणि हे जे स्ट्रेस आहेत हे दोन प्रकारचे असतात. किती 9:30 झाले वाटतं. आपण 5 मिनिटं अजून थोडेसे जास्त घेऊ. जरा उद्या पुढच्या वेळेपासून मात्र आपण डॉट 8:30ला सुरू करतोय, एवढं लक्षात घ्या. तर हे दोन प्रकारचे स्ट्रेस असतात. ठीक आहे, ते पुढच्या वेळेला घेऊया. एक युस्ट्रेस आणि दुसरा डिस्ट्रेस. हे दोन प्रकारचे असतात. ते कसे असतात, काय असतात ते आपण पुढच्या वेळेला बघूया. आज थोडंसं पाऊण तासच आपण लेक्चर दिलेलं आहे कारण की आपण थांबलो होतो मुद्दाम सगळ्यांसाठी, मुख्य जे लीडरसाठी थांबलो होतो. त्यामुळे आपल्याला हरकत नाही कारण लीडरशिवाय पुढे नाही जात आहे. आमच्या इथे सुद्धा सुहास आल्याशिवाय आम्ही काही होत नाही. सुहास केला
आपण आज इथे थांबू. पुढच्या वेळेला आपण अजून एक लेक्चर आपल्याला त्यातली अॅनाटॉमी फिजिओलॉजी समजून घ्यायची आहे की कशा पद्धतीने आपण रिॲक्ट होतो, कशा पद्धतीने इंटरनल चेंजेस आपल्यात होतात आणि कशा पद्धतीने ते इंटरनल चेंजेस सगळ्या स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये असतात, हे सगळं समजून घ्यायचं. म्हणजे बा साप आला म्हणजे असे वेगवेगळं होतं, मग राग आला म्हणजे वेगळं होतं, असं काही नाहीये. दॅट विल सी आफ्टरवर्ड्स. सो लेट अस अंडरस्टँड व्हॉट इज द फिजिओलॉजी, अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी ऑफ द स्ट्रेस. स्ट्रेसमुळे नक्की काय होतं ते, आणि मग आपण हे करूया की त्याचा योगाशी कसा संबंध आहे आणि हाऊ योग कॅन टॅकल दिस व्हेरी इफेक्टिव्हली. त्याच्यामध्येच आपल्याला पंचकोशाची संकल्पना घ्यायला लागणार आहे, कारण की पंचकोशाच्या संकल्पनेतूनच आपल्याला हे सगळं समजायचं आहे. पण त्याच्या आधी आपल्याला नक्की फिजिकली काय होतं स्ट्रेस, म्हणजे त्याचे चेंजेस काय होतात, आमच्या सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व सिस्टीमवर काय होतं, इंडोक्राईन सिस्टीमवर त्याचा काय पडतो, मेंटल स्टेटसवर काय पडतो, हे सगळं समजल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. पुढच्या वेळेला आपण त्याची अॅनाटॉमी फिजिओलॉजी डिटेलमध्ये बघूया, स्ट्रेसचे काय प्रकार आहेत बघूया, हाऊ इट इज नेसेसरी फॉर एन्जॉयमेंट ऑल्सो ऑफ लाईफ. स्ट्रेस इज व्हेरी नेसेसरी. असं नाही की स्ट्रेसफुल सिच्युएशन नको पाहिजे, ती पण पुढच्या वेळेला बघूया. आणि मग आपण त्या योगाच्या माध्यमातून आपण कसा स्ट्रेस करायचा तो नंतर बघू. सबसिक्वेंट लेक्चर्स मध्ये ते घेऊया. आज आपण इथेच थांबूया. एक शांतीपाठ म्हणू. सुखावं बैठक स्थिती यायची सगळ्यांनी. आपल्या श्वासाकडे लक्ष. शांतीपाठसाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. शांतीपाठ सगळ्यांनी एकत्रच म्हणायचं आहे. ओम पूर्णमद ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हात खाली ठेवायचे गुडघ्यांवर. शांत बसून राहायचं. एक प्रकारचं ध्यान आपण आता केलेलं आहे पाऊण तास. एकच विचार आपल्या मनामध्ये होता, त्याच्यामुळे मनही खूप शांत झालंय, त्याचा अनुभव घ्यायचा. ही मनाची शांतता वृद्धिंगत करण्यासाठी एक मध्यम पट्टीतला ओंकार करायचा आहे. त्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, खोलवर आणि दीर्घ श्वास घ्यायचा. Silence, absolute silence. दोन्ही हातांचं एकमेकांवर दर्शन. त्याची आपल्या डोळ्याला लावायची.